विद्यार्थी मित्र, या तासामध्ये आपण साठोतरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची पार्श्वभूमी पाहणार आहोत. मित्र हो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कला आणि वाङ्मयाच्या उदयाची जी कारणं असतात ती त्या समाजाच्या जीवनशैलीमध्ये दडलेली असतात. दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणू शकतो की वाङ्मयाच्या उदयाची आधारभूमी ही त्या समूहाची जीवनपद्धती असते आणि कुठलाही समूह असो त्या समूहाचं जे वर्तमानातलं जगणं असतं ते वर्तमानातलं जगणं त्याच्या इतिहासाच्या प्रभावातलं असतं किंवा वर्तमानातल्या जगण्याच्या पद्धतीची कारणं त्याच्या इतिहासात दडलेली असतात. म्हणजे कुठल्याही समूहाची वर्तमानातली जीवनशैली ही त्याच्या इतिहासाने प्रभावित केलेली असते. इतिहासदत्त जो वारसा त्यांना लाभलेला असतो त्या वारशाने त्याचं वर्तमानातलं जीवन प्रभावित असतं किंवा त्या जीवनाला आकार मिळालेला असतो असं आपल्याला म्हणता येतं. आणि कुठल्याही साहित्याची कुठल्याही वाङ्मयाची जी निर्मिती असते त्या निर्मितीची आधारभूमी त्या समूहाची जीवनशैली असते. हे जर आपण लक्षात घेतलो आणि मग या पार्श्वभूमीवर जर आपण साठोतरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची कारणं शोधायला लागलो पाहायला लागलो तर आपल्याला साहजिकच आपल्या इथल्या समाजाची जीवनशैली नक्की कशी होती किंवा जीवनशैली इतिहासाने कशी प्रभावित झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर मग साठोतरी साहित्य प्रवाहाचा उदय कसा झाला हे पाहणं अपेक्षित आहे. मित्र, 1960च्या दरम्यान उदयाला आलेले हे साहित्य प्रवाह ज्या सभोवतालाच्या पार्श्वभूमीवर उदयाला आले तो सभोवताल 1960च्या दरम्यानचाच किंवा स्वातंत्र्योत्तर काळातलाच असावा असं आपल्याला वाटू शकतं. मात्र तसं नाही आहे. आपला जो भारतीय समाज आहे तो भारतीय समाज त्याच्या इतिहासदत्त वारशाने प्रभावित जीवन जगतो. आणि तसे दुसरी गोष्ट अशी की आपल्याला 1960च्या दरम्यानच्या या साहित्याच्या उदयाची कारणं शोधत असताना आपल्या थोडं मागच्या इतिहासामध्ये दडणं आवश्यक आहे. आता अभ्यासकांना किंवा तुम्हाला असं वाटू शकतं की 1960च्या दरम्यानच्या साहित्य प्रवाहाचा फार मागच्या इतिहासाशी काय संबंध असेल किंवा फार मागे जाण्याची कारणं काय आहेत, त्याच काळाची पार्श्वभूमी आपण पाहायला पाहिजे, फार मागे जाऊ नये. पण मित्र, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा फुले जेव्हा इतिहासाची पुनर्मांडणी करतात तेव्हा महात्मा फुले या इथल्या समाजाला प्रेरणा देण्यासाठी काय करतात तर आपला जो मागचा इतिहास आहे तो मागचा इतिहासच आपली अस्मिता जपणारा किंवा अभिमानास्पद कसा आहे अशा पद्धतीची मांडणी करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आहा साळुंके सरांनी बळीवंश नावाचं पुस्तक लिहिलं, ग्रंथ लिहिला, तेव्हा त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे तर आपल्या आजची जी संस्कृती आहे, ज्या संस्कृतीला किंवा बहुजनाच्या आजच्या जगण्याला जे हीन लेखलं जातं ते हीन नाही तर त्याच्या अस्मिता किंवा त्याचा अभिमानास्पद इतिहास कसा आहे ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. आजही आपल्याला हे सहज लक्षात येतं की ग्रामीण साहित्यिक जे आहेत, कवी, लेखक वगैरे, ते शेतकऱ्यांच्या जीवनाच्या अस्मिता किंवा शेतकऱ्यांचा दिव्य इतिहास सांगत असताना राजा बळीच्या कथा सांगितल्या जातात किंवा राजा बळीपर्यंत मागे हा इतिहास नेला जातो आणि आपल्या अस्मिता तिथे कशा दडलेल्या आहेत हे सांगितलं जातं. किंवा दलित साहित्यिक त्यांच्या वैचारिक भूमिकेचा वारसा सांगत असताना ते कुठपर्यंत मागे जातात तर मित्र, तुम्हाला असं लक्षात येईल की ते गौतम बुद्धाची जी विचार पद्धती आहे किंवा गौतम बुद्धांची जी वैचारिक भूमिका आहे, मानवहिताची त्यांची जी भूमिका आहे तिथे ते त्यांची अस्मिता सांगत असतात. याचा अर्थ असा की मित्र हो, आपण 1960च्या दरम्यान उदयाला आलेल्या या साहित्य प्रवाहाचा शोध घेताना किंवा या साहित्य प्रवाहाच्या स्वरूपाची मांडणी करताना आपल्याला असं लक्षात येईल की आपण इतिहासामध्ये मागे कुठेतरी या अस्मिता शोधत असतो. अगदी स्त्रीवादी साहित्य सुद्धा बघा तुम्ही की ते काय करतात तर त्यांच्या अस्मिता शोधत असताना किंवा अभिमानास्पद असा इतिहास शोधत असताना किंवा इतिहासातला वारसा शोधत असताना रामायण महाभारतकालीन स्त्रियांच्या जगण्याचे किंवा त्यांच्या
भूमिकेंचे संदर्भ देतात, म्हणजे मैत्रेय गार्गी सारख्या स्त्रियांचे संदर्भ देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मला सांगायचं ते साधं सूत्र हे की कोणी अशी समज करून घेण्याची गरज नाही की आपण 1960च्या दरम्यानचा जेव्हा समाज उभा करतो किंवा त्या समाजामध्ये जर आपण किंवा त्या सभोवतालामध्ये जर आपण साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची कारणे शोधायला लागलो तर तिथेच ती सापडतात. मग फार मागे जाण्याची गरज काय आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण आपल्याला नाही म्हटलं तरी आपल्या इतिहासदत्त वारशाची थोडीफार कल्पना असली पाहिजे. कारण आपण साठोत्तरी साहित्य प्रवाहाचा संबंध सुद्धा इतिहासदत्त वारशाशी जोडत असतो, फार मागच्या काळाशी जोडत असतो. आणि म्हणून आपण मागच्या काळाकडे थोडंफार डोकावून पाहिलं पाहिजे, मागच्या काळाचा फारच शोध घेतला पाहिजे आणि तिथेच आपण या सगळ्या साहित्य प्रवाहाची कारणे शोधली पाहिजेत असं मला म्हणायचं नाही. म्हणजे साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाहाची कारणं 60च्या काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जो सभोवताल आहे ते त्या सभोवतालातच आहेत. त्याची कारणं फार मागे जाऊन शोधणं चुकीचं आहे हे मला कळतं. पण मित्र हो, हे साहित्य प्रवाहच त्यांच्या अस्मिता मागच्या इतिहासामध्ये शोधतात हेही खरं नाही का? दुसरं म्हणजे 1960च्या दरम्यान किंवा स्वातंत्र्योत्तर जो समाज आहे तो समाज सुद्धा त्याच्या इतिहासदत्त वारशाने प्रभावित झालेला आहे, हेही आपल्याला नाकारता येत नाही. मग हे जर खरं असेल तर आपण थोडंफार मागच्या काळामध्ये जाऊ. मला असं नाही म्हणायचं की इतिहासपूर्व काळामध्ये किंवा पूर्वीच्या इतिहासामध्ये किंवा ज्याला आपण इसवी सन पूर्व काळ म्हणू त्या इसवी सन पूर्व काळामध्येच आपण सगळी कारणं शोधली पाहिजेत असं मला म्हणायचं नाही. किंवा त्या इतिहासाचा इसवी सन पूर्व इतिहासाचा फारच शोध घेतला पाहिजे आणि तिथेच हे सगळे कारणं दडलेत असं मला म्हणायचं नाही. मला याचं चांगलं भान आहे की इसवी सन नंतरचा जो समाज आहे आणि विशेषतः स्वातंत्र्योत्तर जो कालखंड आहे किंवा 20वे शतक जे आहे त्या 20व्या शतकानंच हे साठोत्तरी साहित्य प्रवाह प्रभावित आहेत आणि त्याची कारणं त्याच्यात जास्तीची दडलेली आहेत हे मला चांगलं माहीत आहे. पण तरीही आपला जो पूर्वीचा इतिहास आहे त्या इतिहासानं 20व्या शतकातलं जगणं प्रभावित झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे साठोत्तरी हे जे वाङ्मयीन प्रवाह आहेत ते सुद्धा त्यांच्या अस्मिता फार मागच्या काळात शोधतात आणि म्हणून आपण थोडंफार मागच्या काळात जाऊ. म्हणजे आता तुम्ही 1-2 गोष्टी लक्षात घ्या. ते म्हणजे कुठल्याही साहित्याच्या उदयाची आधारभूमी ही त्या समाजाच्या जीवनशैलीत असते किंवा त्यांची जी जीवनशैली असते ती जीवनशैली म्हणजे त्या साहित्याच्या उदयाची आधारभूमी किंवा उदयाची कारणं त्या जीवनशैलीत दडलेली असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच साठोत्तरी साहित्य प्रवाह किंवा 1960च्या दरम्यान उदयाला आलेले हे जे वाङ्मयीन प्रवाह आहेत त्या वाङ्मयीन प्रवाहाच्या उदयाची कारणं त्या काळात जो सभोवताल होता किंवा त्या काळातल्या समाजाची जी जीवनशैली होती त्या जीवनशैलीत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तसं म्हणत असताना आणखी दुसरं हे की कुठल्याही समाजाची जी वर्तमान काळातली जीवनशैली असते ती वर्तमान काळातली जीवनशैली मित्र हो इतिहासदत्त वारशाने प्रभावित असते. आता इतिहासदत्त वारशाने जर वर्तमानातली जीवनशैली प्रभावित असेल तर मग आपण 1960च्या दरम्यान उदयाला आलेल्या या वाङ्मयीन प्रवाहाची कारणे शोधत असताना ती कारणे त्या काळातल्या समाजाच्या जीवनशैलीत शोधतो ते बरोबरच आहे. पण त्या काळातली ती जीवनशैली इतिहासदत्त वारशाने कसे प्रभावित आहे हेही पाहणं अपेक्षित किंवा हेही पाहणं योग्यच ठरणार नाही का मित्र हो? ते योग्य ठरेल आणि म्हणून आपण आपल्या इतिहासात थोडं डोकावून पाहू म्हणे की आपला इतिहास काय आहे. मित्र हो, कुठल्याही समूहाचा इतिहास असो, कुठलाही समूह असो पृथ्वीच्या पाठीवरचा, त्यांचा इतिहास केवळ आणि केवळ वाईट नसतो, तर त्या इतिहासात काही चांगलंही दडलेलं असते. दुसरं म्हणजे
कुठल्याही समूहाची, कुठल्याही समाजाची संस्कृती असो, ती संस्कृती केवळ चांगली आणि केवळ वाईट नसते. त्या संस्कृतीत काही ना काही चांगलं असतेच. कुठल्याही संस्कृतीत काहीतरी चांगले घटक असल्याशिवाय ती संस्कृती टिकत नाही. संस्कृती म्हणजेच त्या समूहाची जीवन जगण्याची पद्धती असते आणि ती जीवन जगण्याची पद्धती तेव्हाच टिकते की त्या जीवन पद्धतीत काही चांगले घटक असतात तेव्हा. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की आज आपण गतकाळाच्या जीवनशैलीवर किंवा गतकाळाच्या जीवन पद्धतीवर टीका करत असतो, पण टीका करत असताना हे मित्र हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यातही काहीतरी चांगलं दडलेलं असतं. काहीतरी चांगलं दडलेलं असल्याशिवाय ती जीवन पद्धती टिकत नसते. जेव्हा एखादी जीवन पद्धती किंवा एखादी संस्कृती अनेक वर्ष टिकत असते तेव्हा साहजिकच आहे त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं दडलेलं असते आणि ते माणसांना हवावंसं वाटते, म्हणून तर माणसं जपतात. मित्र, इतिहासातही काही चांगलं दडलेलं असते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या इतिहासात काही चांगलं दडलेलं आहे का? आपल्या इतिहासात सुद्धा काही चांगलं दडलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, भारतीय समाज जो आहे त्या भारतीय समाजाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर या समाजाच्या इतिहासामध्ये दोन विचार पद्धती किंवा दोन विचारसरणी तुम्हाला दिसतात आणि मला वाटतं जगात पृथ्वीच्या पाठीवरच्या कुठल्याही समाजाच्या इतिहासामध्ये अशा या जीवन पद्धती किंवा अशा या विचारसरणी असतातच. एकांगी अशी किंवा एकाच एक विचार करणारे सगळे माणसं असतात असं समजण्याचं काही कारण नाही. म्हणजे एखाद्या समूहामध्ये किती माणसं असतील, 100 असतील, 1000 असतील किंवा लाख माणसं असतील, तर ती सगळीच माणसं एकाच पद्धतीने विचार करणारी असतात असं समजणं चुकीचं आहे. ठीक आहे की एकाच पद्धतीने विचार करणारी माणसं जर जास्त असतील तर त्या विचार पद्धतीचा प्रभाव त्या टोळीवर, त्या समूहावर, त्या समाजावर असू शकतो. पण त्या समूहामध्ये, त्या टोळीमध्ये किंवा त्या समाजामध्ये वेगळा विचार करणारी सुद्धा काही माणसं असू शकतील ना. ठीक आहे की त्यांचे अनुयायी किंवा त्या पद्धतीचा विचार करणारी माणसं जास्तीची नसल्यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला फार बळ मिळालं नसेल किंवा ती विचार पद्धती फार प्रभावीपणे मांडली गेली नसेल. पण पद्धती असते, म्हणजे सगळी माणसं सारखाच विचार करत नाहीत. 2 माणसं जरी एकत्र आले तर त्या 2 माणसाचा विचार सारखाच असतो असं नाही. ठीक आहे की त्या दोन्हीपैकी एकाचा विचार अधिक प्रभावी असल्यामुळे दुसरा आपला विचार त्याच्या विचारामध्ये विरघळून टाकत असेल किंवा त्याच्या विचाराला किंवा त्याच्या म्हणण्याला हो म्हणत असेल, पण ती 2 माणसं 100% सारखाच विचार करत असतील असं समजण्याचं काही कारण नाही. मित्र हो, भारतीय समाजामध्ये सुद्धा सगळीच माणसं सारखाच विचार करत होती आणि सारख्याच पद्धतीची जीवन पद्धती त्यांची होती किंवा जीवनाबद्दलचे त्यांचे सारखेच दृष्टिकोन होते असं काही नाही आहे. तर 2 विचारसरणी आहेत हे आपल्याला लक्षात येईल. मित्र हो, प्रामुख्यानं आपल्याकडे देवदैववादी विचारधारा आहे आणि त्याचबरोबर विवेकवादी विचारधारा सुद्धा आहे. आपल्या भारतीय समाजाचा इतिहास या दोन्ही विचारसरणी जगत आलेला आहे किंवा समाज या दोन्ही विचारसरणी स्वीकारून पुढे म्हणजे जीवन जगत आलेला आहे. त्याचा इतिहास अशाच पद्धतीचा आहे आणि पृथ्वीच्या पाठीवरच्या कुठल्याही मानवी समूहाचा असा असतो. माणसाने किंवा मानवाच्या डोक्यामध्ये देव ही कल्पना केव्हा आली आणि त्यांनी केव्हा देवाला जन्माला घातलं हे नक्की सांगता येणार नाही. पण फार वर्षापूर्वी माणसाने देव ही कल्पना जन्माला घातली असेल आणि सर्व काही करता धरता वगैरे जो कोणी आहे तो देव आहे अशा पद्धतीचं कोणीतरी म्हणजे माणसाने मानला असेल आणि त्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडला असेल. ठीक आहे, पण नंतर मात्र या कल्पनेचा प्रचंड उपयोग लोकांनी घेतला, काही लोकांनी घेतला आणि देवदैववादाची एक प्रभावी अशा पद्धतीची मांडणी झाली आणि मग दैववादाची मांडणी करून एकीकडे लोकांना भीती दाखवली गेली आणि दुसरीकडे लोकांना आशाही दाखवली गेली. म्हणजे पाप कराल वगैरे तर तुम्ही नरकात जाल आणि पुण्य कराल तर तुम्ही
स्वर्गात जाल अशा पद्धतीची, म्हणजे एकीकडे भीती आणि दुसरीकडे आशा दाखवून लोकांचं जीवन प्रचंड प्रभावित करण्यात आलं, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. श्रुती स्मृती पुराणोक्त वैदिक कर्मकांडाची मांडणी केली गेली आणि ही कर्मकांडाची मांडणी करतानाच मित्र इथे वर्णव्यवस्था, जात व्यवस्था आणि लिंग व्यवस्थेची मांडणी झाली आणि समाजामध्ये ह्या तिन्ही व्यवस्था राबवल्या गेल्या आणि समाजाचं प्रचंड शोषण झालं. दुसरीकडे शोषण तर झालंच, पण दुसरीकडे विशेष म्हणजे माणसं देवदैववादी झाली. माणसांची जी विचारशक्ती आहे, विचार करण्याची जी क्षमता आहे तीच दुबळी झाली. किंबहुना माणसाने विचार करू नये, तर जी काही जीवन पद्धती आहे, धर्म सांगतो त्या पद्धतीनं माणसाने जगावं, अशा पद्धतीचं एक सांगणं किंवा अशा पद्धतीचा एक विचार इथं रुजवला गेला. पण सगळीच माणसं अशा पद्धतीची होती का? तर मित्र, सगळी माणसं अशा पद्धतीची नव्हती. तर आपल्याकडे एक दुसराही विचार आहे आणि तो विचार म्हणजे विवेकवादी विचारधारा आहे. ही जी विचारधारा आहे त्याच विचारधारेला आपण चार्वाकाची विचारधारा किंवा लोकायत विचारधारा असं म्हणतो. आणि यांनी मग देवदैववादांच्या कल्पना नाकारल्या आणि देवदैववादाच्या कल्पना नाकारत असतानाच त्यांनी विवेकी भूमिका मांडली. त्यांनी आत्मा नावाची कल्पना वगैरे हे सगळं नाकारलं आणि इथलं जे जगणं आहे ते जगणंच खरं आहे, स्वर्ग वगैरे हे सगळं थोतांड आहे, अशा पद्धतीची मांडणी केली. मित्र हो, आज आपण जे नव्यानं उदयाला आलेले साहित्य पाहतो किंवा आजचं जे विवेकवादी साहित्य पाहतो, विशेषतः दलित साहित्य असेल किंवा स्त्रीवादी साहित्य असेल, यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा थेट संबंध जर कुठे असेल तर या विचारधारेशी आहे. कुठल्या? चार्वाकाच्या विचारधारेशी किंवा लोकायत विचारधारेशी. ठीक आहे. आता याचा अर्थ मला तुम्हाला असं सांगायचं नाही की या साहित्याच्या उदयाची कारणं ही तिथे दडलेली आहेत. म्हणजे इसवी सन पूर्वचा जो इतिहास आहे, आपला जो प्राचीन इतिहास आहे, त्या प्राचीन इतिहासात ही सगळी कारणं दडलेली आहेत असं मला म्हणायचं नाही आणि असा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण मित्र हो, तुम्ही निदान याचं भान ठेवा की आपल्याला एक इतिहासात असा वारसा लाभलेला आहे. मला तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगायचं आहे की तुम्ही या गोष्टीकडे किंवा आपल्या अशा या इतिहासाकडे आपला इतिहासदत्त वारसा काय आहे ते पहा. सगळी कारणं तिथे शोधू नका, गैरसमज करून घेऊ नका. अभ्यासकाने हे गैरसमज करून घेऊ नये आणि इतरांनी. मला याचं चांगलं भान आहे की साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची कारणं जास्तीत जास्त जी दडलेली आहेत ती 20व्या शतकातल्या इथल्या समाजाच्या जीवन पद्धती दडलेली आहेत. नव्यानं झालेल्या जीवन पद्धती जशी आहेत तशीच नव्यानं जे संशोधन झालं, नव्यानं जे काही नवा विचार आला, नवे यंत्र वगैरे आले, नवे जीवनमूल्य आले, त्यात दडलेली आहेत. त्याचबरोबर भारतानं स्वीकारलेली लोकशाही असेल किंवा त्याच्या अगोदरची इंग्रजांची राजवट असेल, त्यात दडलेली आहेत. हे मला माहीत आहे. पण 20व्या शतकातली ही जी जीवनशैली आणि 20व्या शतकातले हे जे जीवन आहे त्या जीवनाला प्रभावित करणारा इतिहासात वारसा सुद्धा आहे, इतिहास सुद्धा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेत असताना आपण नक्की कुठल्या विचारधारेशी संबंध जोडतो हेही आपण नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला केवळ आणि केवळ या दोन विचारधारेचा एक सांधा जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा हे दोन विचारधारा तुम्हाला सांगतो आहे. तेव्हा मित्र हो, या दोन विचारधारा आपल्या भारतीय समाजामध्ये सातत्यानं चालत आलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे देवदैववादाची मांडणी झालेली आहे, त्या देवदैववादाच्या प्रभावामध्ये जगणारा समाज आहे आणि दुसरीकडे एक विवेकवादी विचारधारा आहे. ही जी विवेकवादी विचारधारा आहे ती विचारधारा नेहमीच निंदनीय ठरवली गेली, तिला दोबळं करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचं कारण साहजिकच आहे. ते याच्यात होतं की देवदैववादी विचारधारा स्वीकारणारी माणसं जास्त होती, समूह तो जास्त होता आणि ही जी माणसं होती ही माणसं कमी होती विवेकवादी विचारधारा स्वीकारणारी. आणि म्हणून झालं असं की विवेकवादी विचारधारा फार प्रभावी ठरली नाही, पण ही एक विचारधारा होती आणि या विचारधारेनं समाज प्रभावित झालेला होता. मित्र हो, याचा आजच्या काळाशी संबंध आहे का? तर थेट आजच्या काळाशी सुद्धा संबंध आहे. तो कसा आहे पहा, आजही तुम्हाला असं लक्षात येईल की आपण
21व्या शतकामध्ये जगत असताना सुद्धा आपण मागच्या काळातले संदर्भ नाकारलेले नाहीत, हेही लक्षात घ्यावं. म्हणजे ज्यांना असं वाटते की 1960च्या दरम्यानच्या साहित्याची उदयाची कारणं सांगत असताना एवढ्या मागे जाण्याचं कारण काय आहे, कशाला आपण एवढ्या मागे जातो, ज्यांना असं वाटतं त्यांनी हे नीट समजून घ्यावं की भारतीय समाज इतिहासामध्येच रमत असतो, आजही तो रमतो. भारतीय समाज मित्र हो, भविष्याकडेच जेव्हा चालतो तेव्हा तो भूतकाळाकडे पळत असतो. म्हणजे तो भविष्याकडे जेवढ्या वेगानं जातो ना, जेवढ्या वेगानं जायला पाहिजे तेवढ्या वेगानं जात नाही, पण जेवढ्या वेगानं भूतकाळाकडे जायला नको तेवढ्या वेगानं तो भूतकाळाकडे जात असतो. म्हणजे तो जेव्हा भविष्याकडे चालत असतो तेव्हा तो भूतकाळाकडे पळत असतो. आणि त्याचा जो वर्तमान काळ आहे ना, तो वर्तमान काळ हा भूतकाळाने प्रचंड प्रभावित असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे मी सांगतो हे केवळ कालच्या समाजाला नाही, आजच्या समाजाला सुद्धा लागू होते. पहा, आपल्याला भूतकाळाने काय दिलेलं आहे मित्र हो, आपल्याला भूतकाळाने शनी हा देव आहे हे भूतकाळानं सांगितलेलं आहे. मित्र, आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वर्तमान काळानं काय सांगितलेलं आहे, वर्तमान काळानं तुम्हाला हे सांगितलेलं आहे की शनी हा देव नाही, शनी हा ग्रह आहे. आणि वर्तमान काळातल्या अभ्यासानं हे तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे आज आपण भूगोलाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा भूगोलामध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं की शनी हा ग्रह आहे, तो देव नाही आणि तो तुमच्या राशीला येत नाही, त्याला 7.5 वगैरेचा काही संबंध नाही. आता मित्र हो, माझा साधा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही वर्तमानानं तुम्हाला जे सांगितलंय त्याच्याने प्रभावित आहात की तुम्हाला भूतकाळानं जे सांगितलंय त्याच्यानं प्रभावित आहात. लक्षात घ्या, आजही आपण भूतकाळानं जी शनीची कल्पना आपल्या मनामध्ये बिंबवली आहे त्याच्यानं प्रभावित आहोत. म्हणून तर शनी शिंगणापूरचं शनिदेवाचं जे देवस्थान आहे ते इतक्या जोरात चालू आहे ना, लोक आजही तिथे जातात. आणि स्त्रिया तर लढा देत आहेत की आम्हाला तिथे जाण्याची संधी द्यावी. म्हणजे जे पुरुष तिथे जातात ते विवेकवादी नाही, त्यांची भूमिकाच मुळात चुकीची आहे, हे स्त्रिया समजून घेण्याच्या ऐवजी आम्हाला तिथे जाण्याची संधी असावी याच्यासाठी लढा देतात. स्त्रियांना हक्क असावा याच्याबद्दल माझं दुमत नाही, पण हक्क नक्की कशाचा असावा हेही आपण विसरतो आहोत. मला साधं सूत्र तुम्हाला सांगायचं आहे की आपण आता वर्तमान काळ लक्षात घेऊन भविष्याकडे पळतो आहोत की वर्तमान काळाकडे दुर्लक्ष करून, म्हणजेच वर्तमान काळातल्या तुम्हाला दिलेल्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करून आपण भूतकाळाकडे पळतो. साधी गोष्ट आहे. तुम्ही नाकारणार आहात का हे की आपण भूतकाळाकडे पळतो आहोत आणि वर्तमानाचं ज्ञान लक्षात घेऊन भविष्याकडे चालतो. म्हणजे भविष्याकडे पळायला पाहिजे पण आपण तसं न करता भूतकाळाकडे पळतो आहोत, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. हे एकच उदाहरण नाही, बाकी कुठलेही तुम्ही उदाहरणं घ्या. ग्रहणाच्या कल्पना पहा तुम्ही, आपल्या सूर्यचंद्राच्या ग्रहणासाठी राहू केतू हे कारण नाही, तर ही ग्रहणं का होतात, तर सूर्यचंद्र पृथ्वी वगैरे जे हे फिरतात आपापल्या कक्षेमध्ये, ते फिरत असताना एका रेषेमध्ये जेव्हा येतात तेव्हा हे ग्रहणं होतात. हे साधं सूत्र आपल्याला आता भूगोलाने सांगितलेलं आहे आणि हे संशोधनानं पुढे आलेलं आहे. पण आपण काय स्वीकारतो, आजही आपण ग्रहणाच्या बद्दलच्या जुन्याच कल्पना पाळतो ना. मला तुम्हाला मित्र साधं सूत्र सांगायचं आहे की आपण म्हणजे भारतीय समाज आजही भविष्याकडे फार वेगानं जात नाही आणि भविष्याकडे वेगानं जात असताना तो वर्तमानानं तुमच्या पुढे नक्की कुठलं संशोधन आणलेलं आहे, नक्की कुठल्या चांगल्या गोष्टी आणलेल्या आहेत हे पाहत नाही, तर आजही आपण भूतकाळानं आपल्या पुढे काय वाढवून ठेवलं आहे त्याच्यानं प्रभावी जीवन जगतो. पहा, माणसाचे रक्तगट सारखेच आहेत, म्हणजे विशिष्टच आहेत. म्हणजे महार जातीतल्या एखाद्या माणसाचा रक्तगट ओ असेल तर तो ब्राह्मण जातीतल्या माणसाचा रक्तगट ओ असू शकतो ना. म्हणजे असंच नाही का काही रक्तगट हे विशिष्ट जातीशी विशिष्ट वर्णाशी जोडलेले आहेत का, नाही ना. जे काही नेमकेच रक्तगट आहेत ते रक्तगट आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या जाती धर्मांच्या माणसांचे आहेत ना. हे तुम्हाला संशोधनानं दाखवून दिलं आहे, संशोधनानं सिद्ध केलेलं आहे.
मित्र, वर्तमान काळातल्या संशोधनानं हे जे आपल्या पुढे सिद्ध करून दाखवलेलं आहे, हे जे सत्य आपल्या पुढे मांडलेलं आहे, ते सत्य आपण स्वीकारलेलं आहे का? आणि हे सत्य स्वीकारून आपण मग असं जर असेल, अरे मग जातीव्यवस्था पाळण्याची गरजच नाही, विटाळाच्या कल्पना पाळण्याची गरजच नाही, हे आपण थेटपणे स्वीकारलेलं आहे का? मित्र हो, आजही 16 ओळ आपण पाळतो का नाही, याचं उत्तर नाही असं देता येईल आपल्याला? नाही ना देता येणार. मित्र हो, असे कित्येक उदाहरणं आणि कित्येक तपशील मी तुम्हाला देऊ शकतो. हे तपशील देत असताना मला तुम्हाला पुन्हा हे सूत्र सांगायचं आहे की आजही आपण वर्तमानानं आपल्या पुढे जे वाढवून ठेवलेलं आहे किंवा वर्तमानाने आपल्या पुढे जे आणलेलं आहे संशोधनाच्या माध्यमातून वगैरे, ते फार चांगल्या पद्धतीनं स्वीकारलेलं नाही. आणि हे स्वीकारून आपण भविष्याकडे वाटचाल करत नाही. ज्या वेगानं भविष्याकडे वाटचाल करायला पाहिजे त्या वेगानं करत नाही, पण आजही आपण मागे फिरून उलट चालतो आणि भूतकाळानं आपल्या पुढे काय मांडून ठेवलं होतं त्याच्याच सभोवती फिरत असतो. ही भारतीय समाजाची वस्तुस्थिती आहे. हे तुम्ही नाकारणार आहात का? हे नाकारता येत नाही. आणि म्हणून आपला भारतीय समाज नक्की भूतकाळानं कसा प्रभावित आहे हे समजून घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे 1960च्या दरम्यानच्या या साहित्य प्रवाहाची कारणं केवळ आणि केवळ 20व्या शतकातल्या सभोवतालातच दडलेली आहेत असं आपण म्हणू शकू का? नाही मित्र, दोन्ही अर्थानं म्हणू शकत नाही. एका अर्थानं आपला 20व्या शतकातला समाज हा फार मागच्या इतिहासानं वाढवून ठेवल्या किंवा इतिहासानं जे तुमच्या पुढे मांडून ठेवलं होतं त्या विचारानं प्रभावित आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मित्र हो, आपण आजही आपल्या जीवनाच्या ज्या अभिमानाच्या गोष्टी आहेत किंवा आपला अस्मितेच्या ज्या बाबी आहेत किंवा आपला जो दिव्य इतिहास आहे, तो दिव्य इतिहास कुठे शोधत असतो? आपण दिव्य इतिहास मागे शोधत असतो. आणि ते फार चुकीचं आहे का? ते फार चुकीचं सुद्धा नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे महात्मा फुले जेव्हा इतिहासाची पुनर्मांडणी करतात, तेव्हा पुनर्मांडणी करत असताना महात्मा फुले इथल्या बहुजन समाजाच्या अस्मितेचा इतिहास मागच्या काळात शोधतात. आणि आपला जो इतिहास आहे, जो इतिहास आपल्याला अपमानास्पद वाटतो, तो अपमानास्पद नाहीये, तो अभिमानास्पद आहे, हे महात्मा फुले आपल्याला समजून सांगतात किंवा आपल्या पुढे ते मांडतात. इतिहासाची संबंध इतिहासाची पुनर्मांडणी करतात. महात्मा फुले हे केवळ विचारवंत वगैरे नाहीत, ते इतिहासकार आहेत, इतिहासाची पुनर्मांडणी करणारे आहेत. हे आपण लक्षात घेणार नाही का? मग जर ग्रामीण साहित्यिक त्यांच्या साहित्याच्या प्रेरणा महात्मा फुलेंच्या विचारात आहेत असं म्हणत असतील, तर मग या साहित्यिकांनी किंवा या लोकांनी महात्मा फुले नक्की कुठल्या इतिहासाची मांडणी करत होते हे लक्षात घ्यायला नको आहे का? किंवा आ साळुंखे सरांनी जे इतिहासाची पुनर्मांडणी केली हे लक्षात घ्यायला नको आहे का? आणि मग आपण हे जर अशा पद्धतीनं लक्षात घेणार असू, तर आपण आपला नक्की इतिहास कसा आहे त्याची निदान जाणीव ठेवायला काय हरकत आहे किंवा त्याचं निदान भान ठेवायला काय हरकत आहे? त्या अंगानंच मी हे तुम्हाला सांगतोय की आपला जो भारतीय इतिहास आहे, तो भारतीय इतिहास दोन विचारधारेनं, दोन विचार पद्धतीनं प्रभावित आहे. एक विचारधारा आहे देवदेववादी विचारधारा. या विचारधारेचा इथल्या काही माणसांनी जाणीवपूर्वक आपल्या जगण्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी जी विचारधारा आहे ती विचारधारा होती विवेकी विचारधारा. आणि ही विचारधारा पुन्हा पुन्हा लोकांना सांगत होती की बाबा रे, तुम्ही या देवदेववादी धारेच्या प्रभावामध्ये तुम्ही जगू नका आणि या विचारधारेमध्ये जगून तुमच्या स्वतःच्या इथल्या भौतिक जगण्याचं शोषण करून घेऊ नका, याचं वाटोळं करून घेऊ नका. तुम्ही याच्यातून बाहेर पडा आणि स्वर्ग नरकाच्या कल्पना तुम्ही नाकारा, कारण मृत्यूच्या नंतर काहीही नाही. तुम्ही मेलात म्हणजे तुमच्यापुरते तुम्ही संपलात. तुम्ही मेलात की मागे काहीही नसते. आत्मा वगैरे हे थोतांड आहे. आत्मा नावाची चीजच नाही, कुठे आत्मा नसतो आणि तो अमर वगैरे काही नसतो, हेही एक विचारधारा सांगत होती. पण ही विचारधारा आपल्याकडे लोकांनी फारशी स्वीकारलेली नाही, कारण इथला समाज हा देवदेववादी विचारधारेच्या प्रभावात जगत होता म्हणजे तो काल जगत होता, आज जगत नाही का?
आजही जगतो हेही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. मी जे आता तुम्हाला उदाहरणं दिली ना, त्या उदाहरणाच्या किंवा त्या विवेचनाच्या आधारानं मी पुन्हा एकदा तुमच्या पुढे विधान करतो की मित्र हो, आपण भविष्याकडे जेव्हा हळूहळू चालतो ना, तेव्हा आपण भूतकाळाकडे पळत असतो. मित्र हो, भूतकाळातले संदर्भ लक्षात घ्यायलाच नको आहे असं मला म्हणायचं नाही, पण मित्र हो, आपण भविष्याकडे पळलं पाहिजे, भविष्याकडे वेगानं गेलं पाहिजे. आणि वेगानं जात असताना वर्तमानानं आपल्या पुढे जे काही मांडून ठेवलं आहे किंवा वर्तमानानं आपल्या पुढे जे सत्य आणलेलं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. भूतकाळातल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत आणि भूतकाळातल्या चुका टाळत टाळत आपण वर्तमान जगलं पाहिजे आणि भविष्य घडवलं पाहिजे. पण तसं होत नाही हे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे असं होत नाही म्हणजे होऊच द्यायचं नाही असं नाही, झालं पाहिजे. आणि ते तसं होण्याची जिम्मेदारी सगळ्यावरच आहे. म्हणजे सगळ्यांनीच आपण लक्षात घेऊन जुन्या चुका टाळत म्हणजे भूतकाळातल्या चुका टाळत आपण भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे. पण तसं होताना मात्र दिसत नाही. आपण आजही प्रचंड देवदैववादी आहोत किंवा त्याच्या प्रभावामध्ये जगत आहोत. आजही आपण जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था आणि लिंग व्यवस्था याच्यातून बाहेर पडलेलो नाही. आपण या व्यवस्थेत आहोत. जाती व्यवस्था तर अलीकडच्या काळामध्ये अधिकाधिक घट्ट होत आहे असंच आपल्याला दिसतं. ठीक आहे, पण आता तुम्हाला एक सूत्र लक्षात आलं असेल की आपल्या भारतीय समाजामध्ये किंवा आपल्या इतिहासामध्ये दोन विचारधारा आहेत. दुसरं म्हणजे भारतीय समाजाबद्दल नेहमी आपण असं म्हणत असतो की आपली संस्कृती ही फार दिव्य आहे, आपला इतिहास दिव्य आहे, आपल्या संस्कृतीमध्ये खूप चांगलं काही दडलेलं आहे, मानवी जगण्यासाठी चांगली जीवनमूल्ये दडलेली आहेत असं आपण म्हणत असतो. आपण पहा कुठे कुठे तुम्हाला वाचायला मिळत असेल, मी काही ठिकाणी वाचलंय की कुठे असं लिहिलेलं असतं की गर्वा से कहो हम हिंदू आहे वगैरे, आणि मग आपला जो हिंदू धर्म आहे तो किती दिव्य आहे, तो किती चांगला आहे वगैरे वगैरे सांगितलं जातं. किंबहुना आपण आपल्या इतिहासाविषयी फार अभिमान बाळगतो. मित्र, इतिहासाविषयी नेहमीच काही अभिमान बाळगूच नाही असं मला म्हणायचं नाही, पण इतिहास नीट लक्षातही घ्यावा, केवळ अभिमान बाळगत राहू नये. आणि दुसरं म्हणजे ज्या ज्या गोष्टी इतिहासामध्ये जमा होण्याची गरज असते त्या त्या गोष्टी इतिहासात जमा कराव्यात, त्या इतिहासाच्याच भाग होऊ द्याव्यात, त्या नव्या काळामध्ये जगत राहू नये. म्हणजे कधी काळी आपल्या पूर्वजांनी शनी हा ग्रह मानण्याच्या ऐवजी देव मानला आणि ती आपल्या पाठीमागे 7.5 वगैरे लागते ही कल्पना मानली. ठीक आहे, आपल्या पूर्वजांनी ती मानली. पूर्वजांनी मानली, त्यांना माहीत नव्हतं. काय माहीत नव्हतं त्यांना? हे जे आजचा इतिहास म्हणजे आजच्या संशोधनाने ज्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या, त्यांनी ते मानल्या. ठीक आहे मित्र, तो आपल्या पूर्वजाचा इतिहास आहे तर तो इतिहासात जमा झाला पाहिजे. इतिहासामध्ये त्याला देव मानलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे आपण, तो आपला इतिहास आहे. पण वर्तमानामध्ये आपण देव मानतो हे चुकीचं नाही का? हे चुकीचं आहे. आपल्या पूर्वजांनी केव्हा तरी ग्रहणं का लागतात ते त्यांच्या पद्धतीने उत्तरं शोधली ना. त्यांच्या पद्धतीने उत्तरं शोधत असताना त्यांनी राहू केतू वगैरे कथा निर्माण केल्या. ठीक आहे ना, हा झाला इतिहास. मित्र हो, या गोष्टी मग कुठे जमा व्हायला पाहिजे? त्या इतिहासातच जमा व्हायला पाहिजे. त्या इतिहासात जमा होऊन न देता आपण त्या काय करत असतो? आपण वर्तमानात त्या जगत असतो. हे मुळात चुकीचं आहे. इतिहास हा इतिहासच असला पाहिजे, तो किती दिव्य किती चांगला वगैरे असला तरीही. म्हणजे रामायण महाभारतातल्या कथा आपला इतिहास आहे. ठीक आहे ना, तो दिव्य इतिहास असेल, जो काय असायचा तो असेल. तो इतिहासही आपण कधी लक्षात घेणार आहोत की नाही? ते न लक्षात घेता त्या इतिहासातल्या गोष्टी वर्तमानात जगणार आहोत का आपण? तर जगू नये, पण आपण जगतो. आणि दुसरं म्हणजे असं करत असताना आपण नेहमीच आपल्या गतकाळातल्या जीवनाविषयी फार अभिमानाने बोलत असतो. काही चांगले असतं. मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही संस्कृतीमध्ये केवळ आणि केवळ वाईट घटक नसतात. जर कुठल्याही संस्कृतीत केवळ आणि केवळ वाईटच घटक असतील तर ती संस्कृती टिकतच नसते. काही चांगले घटक असतात आणि त्या चांगल्या घटकाचं आकर्षण त्या समूहातील माणसांना वाटत असते, म्हणून तर ते टिकून ठेवतात ना. पण याचा अर्थ सगळ्याच काळात तेच घटक चांगले असतात आणि सगळ्याच काळात ते जगलं पाहिजे असंही नाही. आणि दुसरं म्हणजे आपण मागच्या काळातले काही आपल्या संस्कृतीतले आपल्या इतिहासातले चांगले घटक जर असतील तर त्याचा पुरस्कार केला पाहिजे, त्याच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे. पण जे काही वाईट होतं त्याच्याविषयीही सुद्धा बोललं पाहिजे.
म्हणजे आपण भारतीय समाजातल्या गतकाळातल्या संस्कृतीविषयी, गतकाळातल्या जीवनमूल्याविषयी बोलत असताना आपण गतकाळात जी वर्णव्यवस्था होती, जी लिंगव्यवस्था होती, ज्या श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या कल्पना होत्या, त्याचा पुरस्कारच करणार आहोत का? ते चांगलंच होतं असं म्हणणार आहोत का? विद्यार्थी मित्रांनो, ह्या चुका करणं चुकीचं आहे. असं आपण करू नये. तर गतकाळातल्या जे काही वाईट होतं त्याच्याविषयी सुद्धा आपण बोललं पाहिजे. आपण असं नेहमी म्हणत असतो की आपला जो समाज आहे, भारतीय समाज आहे, तो विविधतेनं नटलेला आहे. इथल्या विविध परंपरा आहेत, विविध जाती आहेत, विविध धर्म आहेत, आणि तरी ते गुण्या गोविंदाने नांदत आहेत किंवा नांदत आले आहेत. मित्र हो, हे चुकीचं आहे. गुण्या गोविंदाने वगैरे नांदत आलेले नाहीत. आपला जरा इतिहास नीट तपासून पहा. गुण्या गोविंदाने नाही, तर इथे अनेक लोकांचं शोषण झालेलं आहे, अनेकांची कत्तल झालेली आहे. गुण्या गोविंदाने वगैरे काही नांदत नव्हते. इथे प्रचंड संघर्ष होता. हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही? बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांच्यामध्ये संघर्ष नव्हता का? संघर्ष होता. आणि इथे काही माणसाचं शोषण झालेलं आहे ना. पण आपण अशा पद्धतीनं उगीच आपल्या समाजाविषयी भाबडेपणानं काहीतरी सांगत असतो. हे चुकीचं आहे. मित्र, भारतीय समाजाच्या बद्दल रावसाहेब कसबे यांनी एक विधान केलं आहे. ते रावसाहेब कसबे यांचं विधान मी तुमच्या पुढे जशास तसं ठेवतो. ते तुम्हाला पटते का ते पहा. रावसाहेब कसबे यांनी असं म्हटलेलं आहे की भारताचे विविधतेत एकता असलेला देश असे जे भावूक वर्णन केले जाते तसे तो वास्तवात नाही. येथे सुप्त स्वरूपात एक सांस्कृतिक अस्मितांचा संघर्ष अविरत चालू आहे. हे रावसाहेब कसबे यांचं म्हणणं आहे. पहा, तुम्हाला पडते का? पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. ते असं म्हणतात, भारताचे विविधतेत एकता असलेला देश असे जे भावूक वर्णन केले जाते तसे तो वास्तवात नाही. येथे सुप्त स्वरूपात एक सांस्कृतिक अस्मितांचा संघर्ष अविरत चालू आहे. तो चालू सुद्धा होता, तो अविरत आहे. म्हणजे काल चालू होता, आज चालू आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल की भारतीय समाज हा एकाच विचारधारेचा नव्हता किंवा विविधतेत एक विविधता सांभाळत असताना एकसंघपणे किंवा एका विचाराने जगत होता आणि सगळं काही गुण्या गोविंदानं चालू होतं असं समजण्याचं काही कारण नाही. याचा दुसरा अर्थ असा कोणी करून घेऊ नये की पूर्वी तसा गुण्या गोविंदानं नांदत नव्हता म्हणून आताही नांदायला नको, आताही आपल्यात अंतर्गत संघर्ष असलाच पाहिजे असं नाही. गतकाळातल्या चुका टाळल्या पाहिजेत. पण मित्र, निदान गतकाळ होता कसा हे तरी आपण समजून घ्यायला पाहिजे. इथे अस्मिताचा संघर्ष सातत्यानं सुरू होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही मांडणी महात्मा फुले यांनी केलेली आहे, साळुंखे सरांनी केले आणि त्यांनी केली म्हणून नाही तर हे सत्यच आहे. गतकाळाचं हे सत्य आहे. इथे दोन विचारधारा होत्या आणि या विचारधारांमध्ये संघर्ष होता. बाकीच्याही वेगवेगळ्या अस्मिता होत्या. ठीक आहे, अशा पद्धतीचा आपला गतकाळ आहे. मित्र, नंतरच्या काळामध्ये थोडं जर पुढे आलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इसवी सन पूर्व 6व्या-7व्या शतकामध्ये इथे जे जैन धर्म म्हणजेच वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध हे समकालीन आहेत. आणि या दोघांनी जी विचारधारा मांडली, जे विचार मांडले ते मानवी जगण्यासाठी अतिशय उपकारक होते आणि विवेकी होते. त्यांनी खूप चांगले विचार मांडले. त्या काळातला जो भारतीय समाज आहे तो भारतीय समाज देवदैववादाकडून निदान विवेकवादाकडे वळत होता, झुकत होता. पण ते फार काळ पुढे चालू राहिलं का? तर मित्र, नंतरच्या काळामध्ये पुन्हा या ज्या विचारधारा आहेत या विचारधारा दोबळ्या ठरल्या आणि पुन्हा एकदा इथे जी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणारी विचारधारा आहे, ज्याला आपण वैदिक विचारधारा वगैरे म्हणू, ती विचारधारा पुढे आली आणि ती विचारधारा प्रभावी ठरली. अशा पद्धतीनं आपल्या या समाजाचा एक प्रवास सुरू राहिलेला आहे हे आपलं लक्षात येईल. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मित्र, इथे जे ब्राह्मणी संस्कृती आहे किंवा ज्याला वैदिक संस्कृती वगैरे म्हणतो त्या वैदिक संस्कृतीविषयी खूप चांगलंही बोललं जातं. मला असं म्हणायचं नाही की खूप वाईटच बोलायला पाहिजे. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की चांगलं काहीतरी असणारच आहे ना.
म्हणजे सर्वच काही वाईट नसते, सर्वच माणसं काही वाईट नसतात आणि कुठल्याही जीवन पद्धतीत सर्वच वाईट नसते. पण खूप चांगलं बोललं जातं की यांनी खूप नवं तत्वज्ञान वगैरे मांडलेलं आहे, अशा पद्धतीचं एक असा एक विचार मांडला जातो. आणि ही संस्कृती किंवा हे तत्वज्ञान वगैरे खूप चांगलं होतं आणि ब्राह्मणांनी खूप तत्वज्ञान मांडलं आणि जगामध्ये म्हणजे जागतिक पातळीवर जर भारताचं काही वैशिष्ट्य सांगायचं असेल, भारताचं काही वेगळेपण सांगायचं असेल, भारताच्या इतिहासाचं वेगळेपण सांगायचं असेल तर ते हे आहे की भारताने मानवी जीवनाचं एक फार चांगलं तत्वज्ञान मांडलेलं आहे. असं तत्वज्ञान जगात कुठेच नाही असं म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीची बरोबरी करेल, तुलनेनं याच्या बरोबरीला असेल असं जगामध्ये कुठल्याच देशाची संस्कृती नाही, कोणाची संस्कृती नाही. ती भारताची संस्कृती आहे. भारताचं तत्वज्ञान, भारतीय समाजाचं तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान मांडण्याचं काम कोणी केलं तर ते तत्वज्ञान मांडण्याचं काम इथल्या ब्राह्मणांनी केलं, अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते. म्हणजे आपल्याकडे जी वर्णव्यवस्था मांडणं म्हणजे होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या वर्णव्यवस्थेचं बऱ्याचदा समर्थन केलं जातं. आणि समर्थन करत असताना या वर्णव्यवस्थेमध्ये वरच्या स्थानी असणारा जो ब्राह्मण वर्ण होता, त्या ब्राह्मण वर्णाने तत्वज्ञानाची मांडणी केली, फार चांगलं तत्वज्ञान मांडलं. आणि क्षत्रियांनी इथल्या समाजाचं संरक्षण केलं, इतिहास जपला, अशा पद्धतीची मांडणी केली जाते. मित्र, हे खरं आहे का? हे असं आपल्याला म्हणता येईल का? मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतोय की आपला निदान मागचा जो समाज आहे, तो समाज आणि मागचा जो इतिहास आहे, तो इतिहास आपण नीट लक्षात घ्यावा. कारण या इतिहासाचा वारसा आजही आपण जपतो आहोत. हे जपत असताना इतिहासातल्या काही चुका टाळता येतील का या अंगाने विचार करण्यासाठी हा इतिहास आपण लक्षात घ्यावा. मित्र हो, भारताच्या दिव्य इतिहासाबद्दल खूप बोललं जातं. भारताच्या इतिहासामध्ये काही दिव्य दडलेलं आहे, हेही सत्यच आहे. पण भारताचा इतिहास केवळ आणि केवळ दिव्यच आहे, तिथे काही वाईट नाहीच आहे, अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती चुकीची आहे, हेही आपण लक्षात घ्यावं. त्या दिव्य इतिहासाच्याही काही मर्यादा आहेत हे आपण लक्षात घ्यावं. आणि वर्णव्यवस्थेचं समर्थन करत असताना केवळ ब्राह्मणांनी इथे तत्वज्ञान मांडलं आणि तेच ते फार मोठं त्यांचं काम होतं. आणि क्षत्रियांनी फार हिमतीनं आणि धैर्याने युद्ध करून वगैरे आपला इतिहास राखला किंवा आपल्या देशाचं संरक्षण केलं वगैरे, अशा ज्यांच्या कल्पना आहेत त्यांनी थोडं हेही लक्षात घ्यावं की त्यालाही काही मर्यादा होत्या. मित्र, पुन्हा एकदा मी तुमच्यापुढे रावसाहेब कसबे यांचं या आपल्या इतिहासाच्या बद्दलचं जे म्हणणं आहे ते तुमच्यापुढे ठेवतो. ते थोडं नीट लक्षात घ्या आणि मग आपण पुढे जाऊ म्हणूया. मित्र हो, मला चांगलं भान आहे की मी 1960च्या दरम्यान उदयाला आलेल्या साहित्य प्रवाहाच्या पार्श्वभूमीविषयी बोलतो आहे. तुम्हाला असं कोणाला वाटत असेल की या पार्श्वभूमीविषयी बोलत असताना एवढ्या मागे तुम्ही कशाला जाता? मला तुम्हाला सांगायचं आहे, भारतीय समाज हा इतिहासदत्त वारशाने प्रभावित जीवन जगतो. तो 20व्या शतकातलाही समाज तसाच होता, हेही तुम्हाला लक्षात यावं. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला निदान आपल्या गतकाळातल्या म्हणजे आपल्या मागच्या काळातल्या सामाजिक जीवनाची थोडीफार कल्पना असावी. त्यात काही फार वाईट नाही, या अर्थानं मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही हे लक्षात घ्या, मी फार खोलात जात नाही, मी तुम्हाला एक कल्पना देतो, मला पुढेच यायचं आहे. आणि मी अधिक विस्तारानं जी मांडणी करणार आहे ती कुठली मांडणी करणार आहे तर मी ती हीच करणार आहे की 20व्या शतकात नक्की आपण कसे होतो त्याचीच मला अधिक मांडणी करायची आहे. आणि त्या मांडणीच्या आधारानंच मी तुम्हाला साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची पार्श्वभूमी तुमच्यापुढे ठेवणार आहे किंवा ती तुम्हाला नीट समजून सांगणार आहे. पण त्याच्यापूर्वी 20व्या शतकातला समाज ज्या आपल्या इतिहासातल्या वारशानं किंवा इतिहासदत्त घटकाने प्रभावित होता त्याची थोडीशी जाणीव करून देणार आहे आणि पुढे जाणार आहे. मित्र, मी तुम्हाला आता हे सांगत होतो की आपल्या दिव्य इतिहासाविषयी बोलत असताना आपण त्या दिव्य इतिहासातल्या मर्यादाकडे दुर्लक्ष करतो. त्या मर्यादा रावसाहेब कसबे यांनी दाखवून दिलेल्या आहेत. ते काय म्हणतात ते थोडं वेळ तुमच्यापुढे ठेवतो, ते वाचून दाखवतो मी ते काय म्हणतात ते थोडं लक्षात घ्या, मग आपण पुढे जाऊ म्हणे. ठीक आहे. ते असं म्हणतात,
भारतात ब्राह्मण वर्ग सर्वात विद्वान मानला जात होता आणि क्षत्रिय लढवये होते. तरीही भारत त्याच्या राजकीय अस्तित्वाच्या चक्रात अडकला होता. त्याचे एक कारण भारतातील विद्वान ब्राह्मणांनी सर्व बुद्धिमत्ता जाती निर्माण करण्यात, त्यांना धार्मिक मान्यता देण्यात खर्च झाली आणि क्षत्रियांचे शौर्य राष्ट्राचे संरक्षण करण्याऐवजी जाती संस्थेचे रक्षण करण्यात खर्च झाले. हे सत्य कठोर आहे म्हणून ते अनेकांना पटणार नाही हे खरे, परंतु भारतीय इतिहास मात्र त्याची साक्ष देतो. रावसाहेब कसबे यांचं हे म्हणणं, त्या अलीकडचं त्यांचं जे पुस्तक आहे, अलीकडचा त्यांचा जो ग्रंथ आहे की त्यांनी जो लिहिलेला आहे गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा, या ग्रंथातलं हे विधान आहे. मित्र, हे विधान तुम्हाला पटते का पहा. हे विधान पटण्यासारखं आहे. जे विधान आपल्याला म्हणजे आपल्या अस्मितेला किंवा आपल्या अभिमानाला विरोधी जाणारं आहे ते विधान नाकारण्यात अर्थ नसतो. मित्र हो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे विधान खरं आहे की नाही, ते आपल्या विरोधी आहे का नाही हे नाही, म्हणजे आपल्या दिव्य इतिहासाला हे पूरक नाही म्हणून हे खोटं आहे का, ते खोटं नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. खरंच आहे की इथे ब्राह्मणांनी त्यांची जी विद्वता आहे ती विद्वता मानवी जीवनाला अधिक उपकारक ठरतील अशा जीवनमूल्याची मांडणी करण्यामध्ये खर्च केली का, हा प्रश्न आहे ना. तिथे त्यांनी जर अशी जीवनमूल्य मांडली असती तर खरंच भारतीय समाजाचा इतिहास वेगळा राहिला असता आणि भारतीय समाज वेगळ्या पद्धतीने जगला असता. त्याच्यामध्ये जो संघर्ष सुरू होता तो संघर्ष कमी झाला असता ना. वर्णव्यवस्थेची मांडणी करण्याच्या ऐवजी समतेचं तत्वज्ञान मांडलं गेलं का, बंधुत्वाचं तत्वज्ञान मांडलं गेलं का, माणुसकीचं तत्वज्ञान मांडलं गेलं का. मित्र हो, या सगळ्याची उत्तरं नाही असं देता येणार नाही, नाही अशीच द्यावी लागतात. म्हणजे त्यांनी त्यांची जी विद्वता आहे ती विद्वता वर्णव्यवस्थेची मांडणी करण्यामध्ये, जातीव्यवस्था निर्माण करण्यामध्ये, लिंगव्यवस्थेची मांडणी करण्यामध्ये खर्च घातली नाही का. आणि ही त्यांनी जी विद्वता खर्च घातली त्यांच्या या तत्वज्ञानाला जपण्याचं काम, त्यांचं हे तत्वज्ञान समाजामध्ये राबवण्याचं काम कोणी केलं, क्षत्रियांनी केलं. हे आपल्याला कसं मान्य करता येईल, कारण त्यांनी समाजाला या जातीव्यवस्था पाळायला भाग पाडलं. आणि म्हणून आपला जो भारत नावाचा देश आहे तो देश कधीही असा स्वतंत्र आणि एकसंघ राहिला नाही. म्हणजे पहा की राजकीय अस्तित्वाच्या चक्रात अडकला असं जे कसबे सरांचं म्हणणं आहे ते खरं नाही का. म्हणजे आपलं राजकीय अगदी अलीकडचा काळ सुद्धा तुम्ही लक्षात घ्या ना. आपल्या देशावर बाहेरच्या लोकांनी राज्य केलं, म्हणजे मुस्लिम लोकांनी जे आपल्या देशावर राज्य केलं ते कुठले होते, बाहेरचे होते ना. बाहेरून येऊन भारतावर राज्य केलं. ब्रिटिशांनी जे राज्य केलं ते बाहेरचेच होते ना. ब्रिटिश अलीकडच्या काळातले, मुस्लिमही अलीकडच्या काळातले. म्हणजे आपला भारत देश हा कसा आहे तर भारतावर बाहेरच्या देशातले लोक राज्य करत होते. जिथले क्षत्रिय जर खरंच त्यांचं इतकं शौर्य होतं, इतके ते लढवय होते, तर त्यांनी त्यांचं शौर्य, त्यांचं लढवय पण कुठं खर्ची घातलं. आणि त्यांनी जर खरंच देशाच्या संरक्षणासाठी खर्ची घातलं असतं तर मग बाहेरचे लोक आपल्या देशावर राज्य कसं काय करत होते, हा प्रश्न आपल्याला पडत नाही का. कोणाला हा प्रश्न पडतो, साधा प्रश्न आहे. याच्यासाठी फार डोकं लावायची गरज नाही, फार मेंदू खर्च करण्याची गरज नाही, मेंदूला फार ताण देण्याची गरज नाही, साधा प्रश्न आहे ना. मित्र हो, क्षत्रियांनी जर इथल्याच समाजातल्या लोकांना आपल्या सोबत घेतलं असतं आणि त्यांच्या सामर्थ्याला, त्यांच्या शक्तीला जर बळ दिलं असताना आपल्या सोबत घेऊन जर त्यांनी लढा दिला असता तर बाहेरचे लोक इथं कशाला आले असते, बाहेरचे लोक आले नसते ना. पण झालं काय, इथल्याच लोकांना हीन लेखलं आणि संघर्ष सुरू झाला तो आपल्यामध्येच. आणि आपल्यातल्या या संघर्षाचा फायदा लोकांनी घेतलेला आहे. हे आपण अमान्य करणार आहोत का. आणि हे सगळं करत असताना आपण आपलं हित तर विसरलोतच, पण आपण लोकांना संधी उपलब्ध करून दिली, असा आपला इतिहास आहे. कोणाचं चुकलं, कोणाचं बरोबर,
हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे दिव्य इतिहासाची मांडणी करत असताना या मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत. याचा अर्थ आता असं मला बिलकुल म्हणायचं नाही की गतकाळातल्या ह्या चुका होत्या हेच आपण लक्षात घ्यायचं. मला हे म्हणायचं नाही की आता ब्राह्मण असतील त्यांच्याकडे द्वेषानं भाव वगैरे, असं द्वेषानं पाहून होत नाही. कारण ज्यांनी हे काम केलं ते आज नाहीत, ते संपले, ते मृत्यू सगळ्याला असतो, ते मेले. आता आज जे जिवंत आहेत त्या सगळ्या लोकांनी गतकाळातल्या या घटनांच्या आधारानं आजच्या एकमेकांचा द्वेष करण्याच्या ऐवजी आज आपण एकत्र येणंच अपेक्षित आहे. पण मित्र हो, गतकाळातला हा इतिहासही आपण नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे एकीकडे ही विद्वान मंडळी कशी कोणती मांडणी करत होती आणि ज्यांना या देशाच्या अस्मिता जपायच्या होत्या, देशाचं संरक्षण करायचं होतं, ते माणसं कशाचं संरक्षण करत होते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा जो इतिहास रूप वारसा आहे आपल्याला, इतिहासातला हा जो वारसा आहे तो वारसा अगदी अलीकडच्या काळापर्यंत दिसतो आपल्याला. आजही आपल्यातला जो अंतर्गत संघर्ष आहे तो संघर्ष संपलेला नाही. आजही काही माणसं वर्ण व्यवस्थेचं समर्थन करतात, जाती व्यवस्थेचं समर्थन करतात. त्यांनी गतकाळाने तुमच्यापर्यंत पोहोचवलेला हा वारसा इतिहासात जमा केला पाहिजे. आता पुन्हा ते सांगत राहणं चुकीचं आहे. निदान आता तरी आपण वर्ण व्यवस्थेची वगैरे मांडणी करू नये आणि त्याचं समर्थन आपण करू नये. मित्र हो, अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण 20वा शतक वगैरे म्हणतो ना, त्या 20व्या शतकामध्ये सुद्धा हे दिसत होतं. हे जे गतकाळातला आपला इतिहास आहे ना, अशा पद्धतीचा जाती व्यवस्थेचं संरक्षण करण्याचा त्या इतिहासाचे प्रतिबिंब 20व्या शतकात दिसत होते. ज्या 20व्या शतकामध्ये या नवीन साहित्य प्रवाहाचा उदय झाला ना, त्या 20व्या शतकात हे रूप दिसत होते किंवा इतिहासाचा हा वारसा दिसत होता. मित्र हो, गावगाडा व्यवस्था जी आहे त्या गावगाडा व्यवस्थेचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की इतिहासात ब्राह्मणांनी ज्या वर्णव्यवस्थेची मांडणी केली आणि क्षत्रियांनी ज्या जाती व्यवस्थेचं संरक्षण केलं ते काम गावगाडा व्यवस्थेसुद्धा या ना त्या रूपात होत होतं. तेवढ्या प्रभावीपणे होत नव्हतं, हे जरी खरं असलं तरी होत होतं. तुम्ही हेही नीट लक्षात घ्या की आपला देश जरी 1947ला स्वतंत्र झाला असला तरी खेड्यातल्या माणसांना आपण स्वतंत्र झालोत म्हणजे नक्की काय झालोत हे माहीतच नव्हतं किंवा हे कळतच नव्हतं. तिथे कोणती व्यवस्था चालू होती? मित्र हो, तिथे लोकशाहीत सुद्धा गावगाडा व्यवस्था चालत होती. हे तुम्हाला जर ऐकायला विचित्र वाटेल आणि तुम्हाला वाटेल की हे काहीतरी खोटं सांगत आहेत. मी खोटं सांगत नाही. मी ज्या खेड्यामध्ये जगलोय तिथे ही व्यवस्था जगत होती. ती फार घट्ट नव्हती, हे जरी खरं असलं तरी होती. आणि दुसरं म्हणजे नव्या लोकशाहीमध्ये जे पुढारी झाले, जे राजकारणामध्ये उतरले ते कोण होते? जुन्या गावगाडा व्यवस्थेतलेच कारभारी होते. हे जुन्या गावगाडा व्यवस्थेतले कारभारी नव्या व्यवस्थेमध्ये आमदार झाले होते किंवा नव्या व्यवस्थेमध्ये हेच सरपंच होते. म्हणजे ही जर तुम्ही व्यवस्था लक्षात घेतली तर तुम्हाला कळेल की ज्या 1960च्या काळामध्ये हे साहित्य प्रवाह उदयाला आलेले आहेत त्या काळामध्ये ही जुनी व्यवस्था होती. म्हणून आपल्याला इतिहास लक्षात घ्यावा लागतो. इतिहासानं आपल्याला खूप काही चांगलं दिले तसं वाईटही दिलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. गावगाडा व्यवस्था ही बऱ्यापैकी जुन्या व्यवस्थेनं प्रभावित होती. मित्र हो, या गावगाडा व्यवस्थेविषयी एक विधान धनंजय कीराने केलेलं आहे. ते पहा, लक्षात घ्या, तुम्हाला पटते का ते पहा. महात्मा फुले यांचं जे चरित्र धनंजय कीराने लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये, त्या चरित्रामध्ये धनंजय कीराने एक विधान केलं आहे. ते विधान असं आहे, कुलकर्णी हा प्राय कावा आणि कपट याची गाळू मूर्तीच असावयाचा. जेथे कुलकर्णी अप्पा उगवायचा तेथे सत्य, न्याय आणि वैयक्तिक स्वातंत्र्य ही मावळायची. गावाच्या बंदोबस्ताचे दायित्व पाटलावर असे, परंतु इतर व्यवहारात तो बहुधा कुलकर्ण्याची री ओढायचा. हे धनंजय कीरांचं विधान आहे. मित्र, या विधानाच्या आधारानं आपण पाटील आणि कुलकर्णी हे ज्या गावगाडा व्यवस्थेचे कारभारी होते त्या गावगाडा व्यवस्थेविषयी थोडं नीट समजून घ्यायला पाहिजे. ती गावगाडा व्यवस्था
जुन्या व्यवस्थेने कशी प्रभावित होती हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण असं गृहीत धरू नका की 1947ला देश स्वतंत्र झाला आणि सगळं काही बदलून गेलं. मित्र हो, कुठल्याच व्यवस्थेत एका दिवसात रात्रीतून सगळं काही बदलत नसते. ते बदललेलं नाही. जाती व्यवस्था आजही टिकून आहेत आणि आजही खेड्यामध्ये गावगाडा व्यवस्थेचे याना त्या रूपामध्ये काही प्रतिबिंब किंवा काही अवशेष तुम्हाला दिसतात. मी तुम्हाला असं नाही म्हणू शकत किंवा मी असं तुम्हाला सांगत नाही की जुन्या काळातली सगळी व्यवस्था जशाच तशी पुढे आली, ती बदलत आली, पण अवशेष रूपामध्ये टिकून होती. केव्हा टिकून होती मित्र हो? आता तुम्ही नीट हे लक्षात घ्या की ज्या काळामध्ये हे नवे साहित्य प्रवाह उदयाला येत होते त्या काळात सुद्धा जुन्या व्यवस्थेचे अवशेष होते. हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो आहे. आणि मग हे जर खरं असेल तर मग तुम्हाला आता हे नीट समजून घ्यावं लागेल आणि हे तुम्हाला मान्य करावं लागेल की आपण साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची कारणे केवळ आणि केवळ स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शोधणं किंवा त्याच काळामध्ये आहेत असं मानणं चुकीचं आहे. त्या काळात ही कारणं आहेत असं म्हणत असताना आपण आपला गतकाळ नीट लक्षात घेतला पाहिजे. रावसाहेब कसबे जे विधान करतात, जे म्हणतात किंवा जे विश्लेषण करतात भारतीय समाजाचं, ते विश्लेषण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ ते विश्लेषण नाही तर ते विश्लेषण खरं असणारा तो समाज समजून घेतला पाहिजे. तो आपला इतिहास आहे, तो ते नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या भारतीय समाजामध्ये अस्मितेचा एक सुप्त संघर्ष फार मागच्या काळापासून सुरू आहे, हे नीट आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं म्हणायचं नाही की तो अस्मितेचा संघर्ष टिकून ठेवला पाहिजे. मित्र, तो अस्मितेचा संघर्ष जाणीवपूर्वक कमी केला पाहिजे आणि समतेचं एक तत्वज्ञान आपण मांडलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे. केवळ मांडणं हा भाग वेगळा. आपण मांडायला खूप मांडत असतो. आपण मांडायला आपण मागे पुढे पाहत नसतो. आपलं मांडणं खूप आहे. हिंदू धर्मामध्ये चांगलं तत्वज्ञान खूप आहे, बऱ्यापैकी आहे. काही चांगलं तत्वज्ञान आहे, नाही असं नाही. पण चांगलं तत्वज्ञान असतानाही आचरणात कुठे? आत्मा सर्वाचा एकच आहे, हे चांगलंच तत्वज्ञान आहे ना. सर्वाभूती एक आत्मा, किती चांगलं तत्वज्ञान आहे. मग सर्वाभूती एक आत्मा असेल म्हणजे ब्राह्मणांच्या शरीरात असणारा आत्मा आणि महाराजच्या शरीरात असणारा आत्मा एकच असेल तर दोघांनी कडकडून मिठी मारायला काय हरकत आहे? दोघांच्या आत्म्याची ती मिठी आहे ना. मग तुमच्यात असणारा आत्माच महारातही आत्मा आहे. त्याचा एवढा द्वेष करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही की त्या आत्म्याचा आपण अपमान करतो असं तुम्हाला वाटलं नाही? आत्मा हा ईश्वराचा अंश हे तत्वज्ञान आहे आणि तो सर्वात एकच आहे. मग तुम्ही महाराचा अपमान करत असताना, महाराला दूर लोटत असताना त्या ईश्वराचाच अपमान केलेला होता हे तुम्ही मान्य करणार आहात का? मग मित्र, मला त्याच्या फार खोलात जायचं नाही. याच्यावर खूप बोलता येईल, मलाच नाही कोणाला बोलता येईल. पण मला हे सांगायचं आहे की आपण तत्वज्ञान चांगलं सांगत असतो, आचरण चांगलं नसते आपलं. तेव्हा आपण आचरणात आणलं पाहिजे. मी तुम्हाला हे सांगत असताना संदर्भ हा होता की आपल्या जुन्या समाज व्यवस्थेतल्या ज्या अस्मितेच्या बाबी आहेत आणि अस्मितेचे जे संघर्ष आहेत ते नक्की लक्षात घेतलं पाहिजे, नीट लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घेत असतानाच आपण अंतर्गत जे आपल्या अस्मितेचे संघर्ष आहेत किंवा एकमेकामध्ये अंतर वाढवणारे घटक आहेत ते घटक टाळून आपण समतेचं एक तत्वज्ञान मांडलं पाहिजे. ते समतेचं तत्वज्ञान निवळ मांडलं पाहिजे असं नाही, आपण ते आचरणात आणलं पाहिजे. इतिहासातून आपल्याला हे शिकायचं असतं, याच्यासाठीच इतिहास शिकायचा असतो. इतिहास हेच याच्यासाठीच लक्षात घ्यायचा असतो. पण आपण पुन्हा मी तुम्हाला याची आठवण करून देईल की 60च्या दरम्यान उदयाला आलेल्या ह्या वाङ्मयीन प्रवाहाचा संबंध नक्कीच गतकाळाशी आहे. कारण इतिहासातल्या काळाचा संबंध, इतिहासातल्या आपल्या जीवन पद्धतीचा संबंध 20व्या शतकातल्या सामाजिक जीवनाशी होता. इथली जी गावगाडा व्यवस्था होती ती गावगाडा व्यवस्था खूप मागच्या काळातल्या सामाजिक जीवनानं प्रभावित झाली होती. मग त्या गावगाडा व्यवस्थेचं जर तुम्ही चित्रण करणार असाल किंवा त्या गावगाडा व्यवस्थेचं चित्रण जर ग्रामीण साहित्यामध्ये येणार असेल तर तुम्ही मागचे हे संदर्भ लक्षात घेणार आहात की नाही? म्हणजे वीर रघुनाथांची आडगावचे चौधरी ही कादंबरी तुम्ही जर पाहिली तर त्याच्यामध्ये जे आलेले संदर्भ आहेत ते मागच्या काळातले आहेत, हे तुम्ही लक्षात घेणार आहात की नाही? अगदी अलीकडच्या काळामध्ये शंकर पाटलांनी जी टारफुला नावाची कादंबरी लिहिलेली आहे आणि त्या टारफुला नावाच्या कादंबरीमध्ये गावामध्ये पाटील असला पाहिजे याचा जो तिथला अट्टहास सुरू आहे, तो पाटील कुठून येतो?
पाटील कुलकर्णी व्यवस्था कुठून आलेली आहे? या पाटील आणि कुलकर्णी व्यवस्थेचे किंवा बुरुजा वाड्यावरच्या कारभाराचे संदर्भ कुठे दडलेले आहेत? हे संदर्भ मागे दडलेले आहेत मित्र, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या वाडा बुरुजावर राहणारे लोक जात व्यवस्थेचं कसं संरक्षण करत होते? संरक्षण करत होते ना. मग हे जर जात व्यवस्थेचं संरक्षण करत होते तर मित्र हो, रावसाहेब कसबे जे सांगतात ते तुम्ही अमान्य करणार आहात का? अमान्य करता येणार नाही. तुम्हाला हे नीट लक्षात घ्यावं लागेल आणि हे मान्य करावं लागेल की मित्र हो, जात व्यवस्थेचं, वर्णव्यवस्थेचं जे तत्वज्ञान आहे, जी मांडणी आहे, ती मांडणी जरी ब्राह्मणांनी केलेली असली तरी त्याचं संरक्षण करण्याचं काम, ते राबवण्याचं काम इथल्या क्षत्रियांनी केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या अगदी अलीकडच्या काळापर्यंत केलेलं आहे. मित्र हो, आपल्याकडे जेव्हा धर्मांतर केलं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयाया सगट धर्मांतर केलं आणि बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि खेड्यातल्या लोकांनी, म्हणजे महाराणी वगैरे, जी त्यांची परंपरेनं चालत आलेली व्यवस्था होती ती नाकारली. म्हणजे खेड्यातल्या पाटलाच्या घरची जनावरं वगैरे ओढून टाकण्याचं काम नाकारलं. तेव्हा सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला? ब्राह्मणांना झाला का? नाही. कारण ब्राह्मणांच्या घरी कुठे जनावरं होती? कुठे गाई म्हशी होत्या? गाई म्हशी कोणाच्या घरी होत्या? ते पाटलांच्या घरी होत्या. आणि मग त्यांच्या गोठ्यामध्ये मेलेले जनावरं कोण ओढणार? हा प्रश्न ब्राह्मणांपेक्षा पाटलांच्या पुढे अधिक गंभीर होता आणि म्हणून तिथे संघर्ष निर्माण झाला. मित्र हो, व्यवस्थेची मांडणी जरी ब्राह्मणांनी केली तरीही राबवण्याचं काम क्षत्रियांनी केलं आणि त्याच्यामध्ये जे हितसंबंध दडलेले होते ते हितसंबंध ब्राह्मणांचे तर होतेच होते, पण बाकीच्यांचे सुद्धा होते. अशी ही एक गुंतागुंतीची व्यवस्था होती. ही आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. याच्याविषयी मला फार खोलात जायचं नाही, मी इतरत्र ते खूप खोलात जाऊन मांडणी केलेली आहे, पण इथे मला फार खोलात जायचं नाही. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 20व्या शतकातला आपला जो समाज आहे तो समाज गतकाळातल्या या अशा व्यवस्थेनं कसा प्रभावित होता. मित्र हो, मी तुम्हाला या तासाच्या शेवटी ही गोष्ट सांगेल की तुम्ही गतकाळाकडे द्वेष भावनेनं पाहू नका. मागच्या काळात ज्या चुका झाल्यात त्या चुका टाळणे या अंगानं पहा. म्हणजे आता आपण आजच्या काळातल्या ब्राह्मणांकडे द्वेषानं पाहणे किंवा आजच्या काळातल्या जे वरच्या वर्गातले सवर्ण लोक आहेत, ब्राह्मण वगळून इतर, त्यांच्याकडे द्वेष पाहून पाहणे हे करणं चुकीचं आहे. आणि आपण हे जर करत असू तर मग आपण इतिहासातून काहीच शिकत नाही असंच आपल्याला म्हटलं पाहिजे. आपण इतिहासातून शिकलं पाहिजे. हे त्यांनी आणि आपण दोघांनी टाळलं पाहिजे. म्हणजे उच्चवर्णीयांनी सुद्धा त्यांच्यातला जो जात अहंकार आहे तो बाजूला टाकला पाहिजे आणि जुनं जे तत्वज्ञान आहे, जे वर्णव्यवस्थेची वगैरे मांडणी करणारं ते तत्वज्ञान वाईट आहे, मनुष्य विघातक आहे, हे त्यांनी पहिल्यांदा नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचं समर्थन करणं सोडून देऊन तो इतिहासाचा भाग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि नवतत्वज्ञान त्यांनी स्वीकारलं पाहिजे. समता, बंधुता वगैरे हे जे नवी जीवनमूल्य आहेत हे त्यांनी स्वीकारली पाहिजेत आणि बाकीच्यांनी पण स्वीकारली पाहिजेत. मित्र हो, आत्मसमर्थनापेक्षा आत्मपरीक्षण केव्हाही चांगलं असते. तेव्हा आपण इतिहासातून आत्मपरीक्षण करायला शिकू आणि आत्मपरीक्षण करत असताना जे आपलं चुकलेलं आहे ते नीट लक्षात घेऊन त्या चुका इतिहासाचा भाग आहेत असं आपण म्हणू. इतिहासामध्ये ती नीट मांडू. खोटा इतिहास लिहू नये. खोटा इतिहास लिहिणं केव्हाही चुकीचंच. ते इतिहासाचा भाग आहे. इतिहासामध्ये ते आपण नीट मांडू. म्हणजे आपण असं नाही करायचं म्हणजे आज आपल्याला एकमेकातले जे संबंध आहे ते चांगले ठेवायचे आहेत, द्वेष भावना संपवायचे आहे, याचा अर्थ आपण इतिहासच नवा मांडायचा का? मग म्हणजे इतिहासात असं काही नव्हतंच असं सांगून टाकायचं का? मित्र, हे कधी असं करू नये. इतिहासात असं होतं हेच मांडलं पाहिजे. आपल्या भारतीय समाजात वर्णव्यवस्था होती, नांदत होती. त्या वर्णव्यवस्थेच्या आधारानं सवर्णांनी इथल्या खालच्या वर्गावर अन्याय केला आहे, शोषण केलेलं आहे. इथे अस्मितेचा संघर्ष होता. इथे लोकांना खूप वाईट जीवन जगावं लागलं. हे इतिहासातलं सत्य इतिहासात मांडलंच पाहिजे. वर्तमानात ते नाकारलं पाहिजे. म्हणजे वर्तमानात चांगलं जगण्यासाठी इतिहासच बदलून टाकायचा आणि खोटा इतिहास लिहायचा असं नाही चालणार किंवा हे योग्य नाही. इतिहास खराच लिहायचा, जे होतं ते लिहायचं, पण वर्तमानामध्ये मात्र इतिहासातल्या चुका टाळायच्या हे अपेक्षित आहे. आत्मसमर्थन करत राहण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं आहे आणि आत्मपरीक्षण केल्यास वरची जी वस्तुस्थिती आहे रावसाहेब कसबेंनी वगैरे मांडलेली ती आपल्याला मान्य करावी लागते.
ही वस्तुस्थिती मान्य करायची आणि मित्र ही वस्तुस्थिती टाळून पुढे जाणं हेच आपल्या हातात आहे, हे आपण केलं पाहिजे. मित्र हे सगळं सांगत असताना मी तुम्हाला या तासामध्ये फार मागच्या काळामध्ये 2 विचारधारा कुठल्या होत्या हे सांगितलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये आपण येत वर्धमान महावीर असतील किंवा गौतम बुद्ध असतील यांच्या तत्वज्ञानाचा उल्लेख केला आहे. त्याच्या फार खोलात आपण गेलेलो नाही, जाणंही अपेक्षित नाही. आणि थेट आपण फार पुढे आलोत आणि फार पुढे येऊन आपण नंतरच्या काळामध्ये ही जी गावगाडा व्यवस्था वगैरे होती, त्या गावगाडा व्यवस्थेमध्ये इतिहासातून आलेला वारसा कसा चालू होता हे आपण सांगितलेलं आहे. मधला एक काळ राहिलेला आहे भारतीय समाज नीट समजून घेताना, तोही आपण समजून घेतला पाहिजे. त्याला आपण मध्ययुगीन कालखंड म्हणू. संतांनी नक्की समाजाला काय दिलेलं आहे, संतांनी काय शिकवलेलं आहे आणि त्याच्या विचाराचा नक्की काय प्रभाव आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. ते समजून घेण्यासाठी उद्या म्हणजेच पुढच्या तासामध्ये आपण संतांची भूमिका काय आणि संतांनी आपल्याला काय शिकवले ते थोडक्यात पाहू म्हणे. आणि मग आपण पुढे येऊ म्हणे. मग पुढे 20व्या शतकात येऊ आणि 20व्या शतकामध्ये नक्की समाजाला कुठले घटक आकार देत होते ते पाहू आणि कुठल्या घटकाने आकार दिलेल्या समाजामध्ये किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये हे नवं साहित्य निर्माण होत होतं ते आपण पाहू म्हणे. ते पुढच्या तासात पाहू. या तासामध्ये जे विवेचन केलं आहे ते नीट तुम्ही समजून घ्यावं असं मला वाटतं. आपण आता इथे या तासापुरतं थांबू. ठीक आहे.